25 तारीख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हातून आज पक्षप्रवेश होता असा आमच्या भावी आमदार जे प्रकाशभाऊ भारसागळे आहेत त्यांनी मला शब्द दिला की राम तू किती लोकांचा प्रवेश घेतो. मी म्हटलं 500 लोकांचा उमरा सर्कल मधील मी लोकांचा पक्ष घेत आहो. तर तुम्ही मान्य आहे का? मी त्या लोकांना आणायचं काय, कार्यकर्त्यांना आणायचं काय? जवळपास 150 महिला आणि जवळपास 350 पुरुष असे यांना मी स्वतःच्या वाहनाने मी इथं बोलावला मुख्यमंत्री साहेबांच्या हातून की आपण तिथं प्रवेश करू असं मला आमदार साहेबांनी म्हटलं. पण आता मी रामराज्य असताना हे असं भाजपमध्ये रावणशाही 500 लोकांचा जर प्रवेश होत नसेल तर याच्यामध्ये दुःखाची बाब नाही आहे. कारण की एवढं जनता किती नाराज झाली की आपल्याला बीजेपी मध्ये प्रवेश सुद्धा होत नाही की हे म्हणजे इतकं नाराज आहे की रामभाऊ तुम्ही या भाजपमध्ये राहू नका. आणि आम्ही तर राहतच नाही. यानं मला स्पष्ट झालं की प्रकाश भारसागळेंना मी 10 वेळा फोन केला की भाऊ आपल्याला लोक थांबलेले आहेत प्रकाश भाऊ भारसागळे फोन उचलत नाहीत. एवढी मस्ती मा म्हणणं आहे. एकच माझं धोरण आहे की मी त्याचा कट्टर समर्थक आहोत. रात दिवस एक रात्र मी त्यांच्यासाठी पानिपत केलं. माझं एकच स्वप्न होतं. माझ्या गाडीवर मी 4x4चा बॅनर भारसागळे साहेब लावलं. स्वतः बापाचं बॅनर लावलं नाही मी त्यांचं लावलं आणि मी 500 मेंबर केले भाजपचे. आज प्रकाश भाऊ भारसागळे परवा दिवशी एक आमच्या उमरा सर्कल मध्ये एका जणांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचा हे आहे समजा राष्ट्रवादी अध्यक्ष आहे, शहर अध्यक्ष आपला ग्रामीण अध्यक्ष तालुका प्रमुख आहे त्याच्या लक्ष्मीला प्रवेश झाला. आज त्यांना उमरा सर्कलचं तिकीट भेटून आला. मी अपक्ष राहायचा आहोत. माझं एकच धोरण आहे की मी सच्चा कार्यकर्ता सच्चा. तुम्ही भाजप सोडली का? मग आता भाजप सोडले नाही. माझी भाजपची माणसं आहे. भाजप आहो मी कट्टर भाजप. मी भाजप सोडत नाही. मी हिंदुत्ववादी आहो. माझा विचार आहे की माझे नरेंद्र मोदी विचार आहेत. माझे सर्व हिंदुत्ववादी जे विचार आहेत. तुम्ही रावणशाही म्हणलं, रावण कोण आहे? मग रावणशाही हे 500 लोकांचा जर प्रवेश होत नाही तर राम राज्यात जर रावणशाही असं प्रवेश होत नाही तर मग रावण आहेत कोण? XYZ. नाही, रावण कोण आहे? नाव सांगा ना. तुमच्या मनातला रावण जे आहे ते भारतात. आज प्रकाश भारसागळे मला हे म्हणत नाही. मला प्रकाश भारसागळेने शब्द दिला. मी शब्द म्हणजे माझ्या शशिकांत पुत्राले मला गॅरंटर आहेत. 4 ड्रायव्हर आहेत, 4 जण आहेत माझे साक्षीदार की 500 मेंबर लोक यानं वापर केला. फक्त मुख्यमंत्रीपाशी सभा झाली पाहिजे, गर्दी वाढली पाहिजे. आणि डायरेक्ट फोन उचलत नाही. सध्या प्रकाश भारसागळे सध्या फोन उचलत नाही. आज रामाच्या तिथं अयोध्याला मॅडम आज झेंडा उभा केला. आज इथं भाजपमध्ये 500 लोक आहेत. हे पूर्ण मंडळी गेली मंडळी सकाळपासून 9 वाजतापासून उपाशी आहेत. याचा प्रवेश नाही घेतला म्हणजे राम राज्यात रावणशाही झाली. मला ते दुःख वाटते. पण मी थांबणार नाही, झुकणार नाही. माणसाला किंमत आहे. मी उपोषण केलं.